कशाला आला आमच्या आयुष्यात? हे बघा, प्रेम नव्हतं तुमचं तर आधी सांगायला पाहिजे होतं तुम्ही. आम्ही राहिलो असतो ना पहिल्यापासूनच एकटं. आमच्या आयुष्यात आला, लगीन झालं, कमिटी झाली आणि सगळं तोडून मग गेला. आयुष्यातनं निघून जाशील, मनातनं कसं निघून जाणार आमच्या? काय राव, असं कुठं असतं व्हय? साधा मोबाईलवरचा एक फोटो काढून टाकू शकलो नाही आम्ही. तुम्ही आम्हाला तुमच्या आयुष्यातनं डिलीट करून टाकलं. काय भारी जमतंय तुम्हाला. जाऊ दे, चालायचंच. आम्ही का तुमच्या मर्जी बाहेर कवा नव्हतो आणि कवा जाणार बी नाही. तुम्हाला जर आम्ही नको आणि तुमच्या आयुष्यात नाही राहणार आम्ही. ओ अधिपतीराव, नमस्कार. काय म्हणलं? फोनवरनं मास्तरीन माझा फोटो काढून टाकतील हो. मनातनं कसं काढून टाकणार? तू कोण? मी कोण? अरे मी तुमच्या मंडळींचा धनी आहे. हा, मास्तरीन बाईंचा विद्यार्थी आहे. थोरल्या मास्तरीन बाईंचा जावई आहे आणि गोड गोड गार गार फुला तल्या मध्यावरला भुंगा आहे. ते सगळं मी आहे. तू होतास शाण्या टाळकीच्या, आता नाहीस. हा म्हणजे? अरे म्हणजे मास्तरीन बाईसनीच आता मनातनं काढून टाकायला निघालास तू. हा, आता मास्तरीन बाई जर तुझ्या मनात नसतील तर तू कसा काय होशील भुंगा? पण हे सगळं त्यांच्याच सुखासाठी करायला, त्यासनीच मी नको आहे तर. असं आहे काय? त्यासनी विचारलंस? आता काय विचारायचं बाकी ठेवलं? नोटीस पाठवली हो त्यांनी. हा, तुझा किती विश्वास आहे रे मास्तरीन बाईंवर? स्वतःपेक्षा जास्त. होय ना? मग तरी तुला वाटतंय की नोटीस मास्तरीन बाईंनीच पाठवली असं? आधी वाटलं नव्हतं, नंतर त्यांची सही बघितली. सही आहे की त्यांची त्याच्यावर. ती सही बघितल्यावर मग काय, स्वतःच्या मनाला सांगितलं. आम्ही म्हणलं जाऊ दे आता, त्यासनी आम्ही नको आहे तर कशाला, आपण मी राहायला नको म्हणलं त्यांच्या आयुष्यात. अरे आडान डेंग तोंडाच्या, तुला सही तेवढी आठवते आणि त्यांच्याबरोबर घालवलेले सुखाचे आनंदाचे क्षण आठवत नाही रे? हा, आत्ता भेटला रंगपंचमीला तेव्हा त्यांच्याकडे बघून तुला असं वाटलं नाही की त्यांच्या मनात तुझ्याविषयी प्रेम आहे, बुरट्या राग नाही? त्या दिवशी तुला वाटलं होतं ना सगळं आयुष्य असं रंगबिरंगी होऊन जायला पाहिजे? वाटलं होतं का नाही? खरं सांगाय खोटं सांगाय नाही? हा, मग आता अचानक एवढा कोरडा का झालायस? बघ बाळा, ठरव, विचार कर, नात्याची गुढी बांधायची का तोडून टाकायची? हा, आम्हाला येड्याचा बाजार, याला म्हणायचं येड लागणे. जेव्हा येड्याच्या इस्पितळात आता मास्तरीन बाई काय होऊन बसले बघा जरा तुमच्या विद्यार्थ्याचं. गिरगिरलंय नुसतं. आणि आपल्या नात्याचं काय झालंय?